श्री देवी भागवत मंगलाचरण अध्याय 1 देवी भागवताचे श्रेष्ठत्व। श्री गणपतीचा जय जयकार असो, त्याचप्रमाणे नरनारायण, सरस्वती देवी आणि व्यास महर्षींना वंदन करून मी त्यांचा जय जयकार करतो। नैमिषारण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी श्री सुतांना विचारले की, हे महाबुद्धिमान व्यासशिष्या सुता, तू नेहमीच आम्हाला मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतोस, तर आता आम्हाला तुझ्याकडून असे गूढ तत्व ऐकण्याची इच्छा झाली आहे की जे पवित्रामधील पवित्र आहेच, शिवाय त्याच्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगूनही वर पुन्हा मोक्ष मिळतो। तेव्हा महामुनी सूत म्हणाले, आता मी तुम्हाला सर्व शास्त्रांचे सार असे ते तत्व उघड करून सांगतो। तर त्या सर्वश्रेष्ठ तत्वाचे नाव आहे देवी भागवत। जमलेल्या सर्व ऋषींनी उत्सुकतेने विचारले, हे सूता, हे पुराण ऐकण्याचा विधी कोणता आहे? ह्याचे पूजन कसे करतात? हे पुराण ऐकल्यामुळे कोणकोणत्या मनोकामना पूर्ण झाल्या? हे सर्व तू आम्हाला सविस्तरपणे सांग। त्यावर सूत म्हणाले, भगवान विष्णूच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यास यांचा जन्म झाला। पुढे व्यासांच्या असे लक्षात आले की संस्कारहीन माणसे व भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार, म्हणून मग त्यांनी 18 पुराणांची निर्मिती केली। देवी भागवत हे असे पुराण आहे जे मनुष्याला भोग देऊन मोक्षही देते। एकदा महर्षी व्यासांनी जनमेजय राजाला हे देवी भागवत पुराण ऐकवले। एकदा जनमेजय राजाचे पिता परीक्षित यांना सर्पराज तक्षकाने दंश केल्यामुळे ते मरण पावले। त्यांना राजा परीक्षित मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून जनमेजय राजाने देवीची 9 दिवस विधीपूर्वक पूजा करून व्यासांकडून हे देवी भागवत ऐकले आणि त्यामुळे परीक्षित राजाला उत्तम गती मिळून ते देवी लोकी गेले। हे पाहून जनमेजय राजाने व्यासमुनींची अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली। हे देवी भागवत 18 पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे। सर्व प्रकारची होम हवने, तीर्थयात्रा किंवा दानधर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकदाच हे पुराण ऐकल्यामुळे मिळते। कलियुगातील धर्माचरण रहित अल्पायुषी मानवांसाठी व्यासांनी हे पुराणरूपी अमृत दिलेले आहे। देवी भगवंताची सेवा करण्यासाठी कोणताही विशेष नियम नाही, परंतु अश्विन, चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ किंवा 4ही नवरात्रामध्ये म्हणजेच अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ या महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल नवमीपर्यंत ऐकले असता विशेष पुण्यदायक फळ मिळते असे सांगण्यात आले आहे। एकदा प्रसेनाच्या शोधासाठी श्रीकृष्ण गेले होते, परंतु बराच काळ लोटला तरी श्रीकृष्ण परत आले नाहीत। म्हणून मग श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांना मोठी काळजी लागून राहिली होती। म्हणून वसुदेवाने देवी भागवत पुराणाचे श्रवण केले आणि श्रीकृष्ण यशस्वी होऊन परतले। प्रथम अध्याय समाप्त। श्री देवी भागवत मंगलाचरण अध्याय 2 वसुदेवाची कृष्णाशी पुनर्भेट। एकदा जमलेल्या सर्व ऋषीमुनींनी महामुनी सूत यांना विचारले की हा प्रसेन कोण होता की ज्याच्या शोधासाठी कृष्णाला स्वतः जावे लागले, आणि वसुदेवाने कोणाकडून व कोणत्या विधीने देवी भागवत ऐकले ती कथा आम्हाला सांगा। तेव्हा महामुनी सूत त्यांना सांगू लागले की द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोजवंशातील सूर्योपासक राहत होता। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला एक तेजस्वी असा स्यमंतक नावाचा मणी दिला। तो मणी गळ्यात घालून सत्राजिताने जेव्हा द्वारकेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या मण्याच्या तेजाने दिपून गेलेले नागरिक राजसभेत जाऊन कृष्णाला सांगू लागले की कृष्ण दर्शनासाठी स्वतः सूर्यदेव येत आहेत। तेव्हा कृष्ण हसून राजसभेतील नागरिकांना म्हणाला की अहो, तो सूर्य नव्हे तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा स्यमंतक मणी गळ्यात बांधून सत्राजित येत आहे। त्यानंतर सत्राजिताने ब्राह्मणांना बोलावून स्वस्तिवाचनपूर्वक आपल्या घरात प्रवेश केला। एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात घालून शिकार करण्यासाठी वनात गेला। तिथे त्याचा एका सिंहाशी सामना झाला
व त्यात त्या सिंहाने प्रसेनाला त्याच्या घोड्यासह मारले आणि तो स्यमंतक मणी काढून घेतला. त्या सिंहाची पुढे अस्वलाधीश जांबुवंताशी गाठ पडली. तेव्हा जांबुवंताने त्या सिंहाला मारून तो स्यमंतक मणी हस्तगत केला व त्याने तो मणी आपल्या गुहेत असलेल्या आपल्या मुलांना खेळण्यासाठी दिला. तिकडे द्वारकेमध्ये प्रसेन न परतल्यामुळे तो सत्राजित फार दुःखी झाला आणि त्याच्या मनात विचार येऊ लागले की कोणी दुष्टाने त्या मण्याच्या लोभाने माझ्या भावाला ठार मारले की काय. काही दिवसांनी लोकांच्या मध्ये अशी कुजबूज होऊ लागली की मण्याच्या लोभाने कृष्णानेच प्रसेनाला ठार मारले असावे. ही वार्ता जेव्हा कृष्णाच्या कानी पडली तेव्हा आपल्यावर विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर यावी म्हणून कृष्णाने काही लोकांना सोबत घेऊन प्रसेनाला शोधण्यासाठी वनात गेला. जेव्हा ते वनात पोहोचले तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात प्रसेनाचा मृतदेह दिसला. त्यानंतर रक्ताच्या डागांच्या अनुरोधाने ते पुढे गेले तेव्हा त्यांना एका गुहेच्या दारात एक सिंह मारून पडलेला दिसला. कृष्णाने लोकांना तिथेच थांबवल्यास सांगितले आणि तो एकटाच गुहेत गेला. तेव्हा जांबुवंताच्या मुलाच्या हातात स्यामंतक मणी पाहून तो मणी घेण्यासाठी कृष्ण पुढे सरसावला. तेवढ्यात जांबुवंत तेथे आला आणि कृष्ण आणि जांबुवंतामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. हे युद्ध 27 दिवस सुरू होते. गुहेच्या दारात उभ्या असलेल्या लोकांनी 12 दिवस कृष्ण येण्याची वाट पाहिली. शेवटी कंटाळून निराशेने ते द्वारकेला परतले आणि त्यांनी घडलेला प्रकार इतरांना सांगितला. आता सर्वजण कृष्ण न परतल्यामुळे सत्राजिताला दोष देऊ लागले. वसुदेव आणि राजपरिवारावर तर दुःखाचे आभाळच कोसळले होते. त्यानंतर एकाएकी तिथे नारद मुनी प्रकट झाले. त्यांना पाहताच वसुदेवाने महर्षी नारद मुनींची पूजा केली. वसुदेवांना दुःखी अवस्थेत बघून नारदांनी विचारणा केली असता वसुदेवाने त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यावर नारद मुनींनी वसुदेवाला माता अंबिकेचे 9 दिवसांचे अनुष्ठान करण्यास सांगितले आणि देवी भागवत ऐक, म्हणजे लवकरच तुझी व कृष्णाची पुनर्भेट होईल असे सांगितले. त्यानंतर वसुदेवाने नारद मुनींना देवीच्या कृपेचा त्याला आलेला एक पूर्वीचा अनुभव सांगितला की जेव्हा कंसाने आकाशवाणी ऐकली की देवतीच्या 8व्या गर्भाच्या हातून त्याचा मृत्यू निश्चित आहे, तेव्हा कंसाने देवकी आणि वसुदेव यांना नजरकैदेत टाकले व देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून टाकले. असे 6 वेळा झाले. त्यानंतर वसुदेवाने गर्गमुनींना बोलाविले आणि सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यावर गर्गमुनींनी वसुदेवाला दुर्गादेवीची आराधना करावयाला सांगितले. तेव्हा वसुदेवाने गर्गमुनींना आपण परस्वाधीन असल्यामुळे दुर्गादेवीची आराधना करण्यास असमर्थ आहोत, म्हणून आपल्याकरिता गर्गमुनींनीच भगवतीची आराधना करावी अशी विनंती केली. मग गर्गमुनींनी विंध्याचल पर्वतावर जाऊन देवी भगवतीचे अनुष्ठान केले. अनुष्ठानाच्या समाप्तीच्या वेळी आकाशवाणी झाली की मी संतुष्ट आहे. माझ्याच प्रेरणेने नारायण स्वतः देवकीच्या पोटी अंशावतार घेतील. वसुदेवानी कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नंदाच्या घरी ठेवावे आणि यशोदेच्या तान्ह्या मुलीला आणावे व कंसाच्या स्वाधीन करावे. मग ती मुलगी त्याच्या हातून निसटून विंध्याचल पर्वतावर जाऊन राहील. त्यानंतर वसुदेवाने नारद मुनींना देवी भागवत ऐकवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे एका शुभमुहूर्तावर कथेला व अनुष्ठानाला प्रारंभ झाला. 9व्या दिवशी अनुष्ठान समाप्तीच्या वेळी तिकडे युद्धामध्ये कृष्णाच्या मुठीच्या माराने जांबुवंताची गात्रे शिथिल पडली व तो हरला. त्याचवेळी त्याला श्रीराम अवताराची आठवण झाली आणि जो राम होता तोच यावेळी भगवान श्रीकृष्ण रूपाने आपल्यासमोर उभा आहे हे त्याला समजले. मग जांबवंताने हात जोडून आपण न ओळखता युद्ध केल्याबद्दल क्षमा मागितली आणि कृष्णाला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा कृष्णाने सर्व खुलासा केला. त्यानंतर जांबुवंताने तो स्यमंतक मणी तर परत दिलाच, परंतु आपली सुसुरूप मुलगी जांबुवंती हीच विवाह कृष्णाशी करून दिला. तिकडे द्वारकेत अनुष्ठान समाप्तीच्या वेळी पत्नी जांबुवंती व स्यमंतक मणी घेऊन श्रीकृष्ण परतले आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. अध्याय 2 समाप्त.